चला या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर टेन्सेसचा तिसरा टाईप फ्युचर परफेक्ट टेन्स आपण समजून घेणार आहोत. तर नेहमीप्रमाणे या व्हिडिओनंतर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला काय विचारण्यात येईल, फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये कोणत्या ॲक्शन्स एक्सप्रेस केल्या जातात, त्याचा स्ट्रक्चर काय असतो आणि एक्झाम्पल्सवर प्रश्न विचारले जातील. काही मराठीतून वाक्य सांगितले जातील तुम्हाला, तेच तुम्हाला इंग्लिशमधून करावं लागेल. चला, फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स इज यूज्ड टू शो दॅट an action will be completed before a specific time in the future. काय शो केल्या जाते? an action will be completed म्हणजे फ्युचरमध्ये एका विशिष्ट वेळेपूर्वी, बिफोर अ स्पेसिफिक टाईम, फ्युचरमध्ये एका स्पेसिफिक टाईमच्या अगोदर एखादी ॲक्शन पूर्ण झालेली असेल किंवा एखादी घटना घडलेली असेल, हे दर्शवण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्स वापरला जातो. स्वतःच्या शब्दात सांगता आलं पाहिजे तुम्हाला, फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये कोणत्या ॲक्शन्स किंवा कोणत्या घटना एक्सप्रेस केल्या जातात. अशा ॲक्शन्स किंवा अशा घटना ज्या फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये एका विशिष्ट वेळेपूर्वी कंप्लीट झालेल्या असतील. समजलं? आता बघा स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे मेन गोष्टी कोणत्या लक्षात ठेवाल? हेल्पिंग वर्ब विल लागेल. फ्युचर टेन्स असल्यामुळे कोणत्या पण फ्युचर टेन्समध्ये, चारपैकी कोणत्या पण फ्युचर टेन्समध्ये विलच लागेल, विल किंवा शॅल लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग हॅव V3, हॅव प्लस V3 का बरं लागेल? कारण ती ॲक्शन पूर्ण झालेली असेल, म्हणून हॅव किंवा V3 लक्षात राहील. विल हॅव प्लस V3 एवढं लक्षात ठेवा. आणि इथे टाईमच्या अगोदर बाय किंवा बिफोर येतो. बाय म्हणजे पर्यंत आणि बिफोर म्हणजे पूर्वी, असे दोन शब्द येतात. हे लक्षात ठेवा. विल हॅव, V3, बाय और बिफोर. कोणता टेन्स? फ्युचर परफेक्ट टेन्स. विल हॅव प्लस V3 प्लस बाय और बिफोर. आता बघा एक्झाम्पल्स आपण समजून घेऊ. पहिला एक्झाम्पल मी समजावून सांगतो मराठीतून आणि बाकी एक्झाम्पल्स फक्त इंग्लिशमधून वाचन करणार. ते तुम्ही आपली इंग्रजी भाषा आहे अशा प्रकारे समजून घ्या इंग्लिशमधूनच. आय विल हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क बाय 8 PM. आता फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये काय सांगितलं आहे की अशा ॲक्शन्स ज्या फ्युचरमध्ये एका स्पेसिफिक टाईमपर्यंत किंवा त्या टाईमपूर्वी कंप्लीट झालेली असेल. तर इथे काय सांगितलेलं आहे, आज रात्री 8 वाजेपर्यंत मी माझा होमवर्क पूर्ण केलेला असेल. समोरची घटना आहे फ्युचरमधली. आज रात्री 8 वाजेपर्यंत मी माझा होमवर्क पूर्ण केलेला असेल. समजलं एक्झाम्पल फ्युचर परफेक्ट टेन्सचं? म्हणजे ही भविष्यातील घटना आहे आणि भविष्यातील टाईम कोणता आहे? 8 PM. त्या 8 PM पर्यंत मी माझा होमवर्क पूर्ण केलेला असेल. आय विल हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क बाय 8 PM. आता हेच एक्झाम्पल तुम्ही स्वतः समजून घ्या. शी विल हॅव फिनिश्ड हर प्रोजेक्ट बाय नेक्स्ट वीक. शी विल हॅव फिनिश्ड हर प्रोजेक्ट बाय नेक्स्ट वीक. They will have reached Mumbai by tomorrow evening. They will have reached Mumbai by tomorrow evening. वाक्य जर हे सेंटेन्सेस पाठांतर झाले तुम्हाला तर तो आणि सांगता आले किंवा लिहिता आले तर तुमची फ्युचर परफेक्ट टेन्सची कॉन्सेप्ट आहे ती पूर्ण तुमच्या ब्रेनमध्ये रेकॉर्ड होऊन जाईल. आणि एक्झाम्पल्स तुम्हाला समजून लक्षात ठेवायचे आहेत.
राहुल will have submitted the assignment by Friday. Rahul will have submitted the assignment by Friday. By the time you arrive, I will have cooked dinner. By the time you arrive, I will have cooked dinner. जर तुम्हाला अर्थ समजला नाही तर तुम्ही मराठीतून पण समजून घेऊ शकता. इथे मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिले आहेत. We will have built our new house by 2028. We will have built our new house by 2028. He will have left before the meeting starts. He will have left before the meeting starts. She will have completed her training by then. She will have completed her training by then. They will have solved the problem by evening. They will have solved the problem by evening. इमॅजिन करायचं कुठेतरी तुम्ही हे सेंटेन्सेस बोलत आहात असं. We will have learned English well by next year. We will have learned English well by next year. ओके, जर तुम्ही समजून घेतले असणार एक्झाम्पल्स तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या अशा ॲक्शन्स आहेत, अशा घटना आहेत ज्या फ्युचरमध्ये एका विशिष्ट वेळेपूर्वी कंप्लीट झालेल्या असतील. समजलं? एक्झाम्पल समजून घेतले व्यवस्थित? ओके, इथे तुम्हाला स्वतःच्या जीवनातले 5 घटना, तुमच्या जीवनातल्या 5 घटना किंवा 5 ॲक्शन्स तुम्हाला फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये लिहायचे आहेत. तुम्हाला नोटबुकमध्ये पण लिहायला सांगितलं जाईल. ठीक आहे. आता शेवटी काय लक्षात ठेवाल, म्हणजे हा व्हिडिओ बंद केल्यानंतर तुम्हाला काय विचारण्यात येईल? फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये अशा ॲक्शन्स शो केल्या जातात ज्या फ्युचरमध्ये एका स्पेसिफिक टाईमच्या अगोदर कंप्लीट झालेल्या असतील. मग स्ट्रक्चर काय सांगाल? विल हॅव प्लस V3. विल हॅव V3. विल हॅव V3 बाय और बिफोर. विल हॅव V3 बाय और बिफोर. मग तुम्हाला मराठीतून सेंटेन्सेस विचारले जातील, तुम्हाला ते इंग्लिशमध्ये सांगावे लागतील आणि 5 एक्झाम्पल्स तुम्ही स्वतःच्या जीवनातले फ्युचर परफेक्ट टेन्समधील एक्झाम्पल्स तयार ठेवा. ओके, बाय.